अरे राहू दे ना. तर सर्वांना जय भीम. तर हा जो प्रवास होता 10 दिवसांचा, हा खूपच शब्दात न बोलणारा असा, म्हणजे एकदम पवित्र सुंदर असा प्रवास होता 10 दिवसांचा. आणि सणांमुळेच ही मला ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली की मी तिकडे जाऊ शकलो. नाहीतर असे भरपूर जण आहेत तिकडे जे आमच्या सोबत असणारे, आमच्याच धम्म हॉलमध्ये असणारे 6-7 वर्षांपासून प्रयत्न करतात, पण त्यांना ते येऊ शकले नाही. कारण जसं बुकिंग चालू होतात लगेच तासाभरात फुल होतं. तर तरी सरांनी ते माझ्यासाठी केल्याबद्दल सगळ्यात पहिले तर त्यांना जय भीम आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि तिथे जाण्याच्या अगोदर जे माझ्या मनामध्ये होतं की मला थोडं भीतीसारखं वाटलं. कारण साहजिक आहे, कधी केलं नाही विपासना, ते पण अशा जागी जिकडे तुम्ही बोलू शकत नाही. तर खूप ऐकलं होतं, स्वतःहून कधी बघितलं तर नव्हतंच. तर एकदम सगळ्यात पहिला जो माझ्यामध्ये जे मला भावना आली तिकडे गेल्याचं असं मला वाटलं, तर खूपच फ्रेश, प्युअर, आवाज नसलेलं आणि एकदम सुंदर जागा मी कधी बघितली नाही, कधीच नाही. तर तिकडे गेल्याच तुम्हाला असं वाटतं की इथून कुठेच नाही जावं, तिथेच राहावं आणि कुठेच नाही जावं असं तिथे वाटतं लगेच पोचल्या. तर मी जर 10 दिवस तिथे होतो तर माझा प्रवास इथे कसा होता हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो. सगळ्यात अगोदर तर पहिल्या दिवशीच जे मला जाणवलं की मी खूप उशिरा आलो. खरं तर हे मला वयाच्या 18व्या वर्षी जर माझं बोलणं झालं असतं किंवा माझी भेट झाली असती किंवा मी जर सांगितलं असतं की मला जायची खूप इच्छा आहे किंवा मला एकदा जाऊन बघायचं की कसं असतं, एकदा तिकडे जर पहिला पाऊल जर उचललं असतं तर मी नक्कीच 10 दिवस तेव्हाच कम्प्लीट केले असते. व्हेरी गुड. पण मी जरी उशीर असलं तरी त्या मानाने मी लवकरच जाऊ शकलो असं मी स्वतःला हे समजतो की अजून मी उशीर नाही करू शकलो, नाही केलं मी. कारण असं अजून उशीर झाला असता कदाचित मी तेवढं ऍब्झॉर्ब करू शकलो नसतो, तेवढं मला ते आतमध्ये मी घेऊ शकलो नसतो, तेवढं मेंटॅलिटी मध्ये त्याची झाली नसती. तर या 10 दिवसात सगळ्यात पहिले तर तुम्हाला सकाळी उठावं लागतं 4 वाजता. एक बेल वाजणारा एक व्यक्ती येतो, ते बेल वाजवणार, तुम्हाला जागे करणार की तुम्हाला आता 4:30 वाजेपर्यंत तुम्हाला रेडी व्हावं लागेल. आंघोळ वगैरे करून स्वच्छ एकदम दात घासून आंघोळ करून स्वच्छ, आपण शाळेत कसं जातो तसंच. इथे जरी शाळा आहे तसं इथे शाळा आहे, सगळं सेम आहे. तसं काहीच वेगळं तुम्हाला काही इकडे असं हे वाटणार नाही. फक्त एवढं की तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही बघू शकत नाही, डोळ्यात घालू शकत नाही. फक्त खाली बघून तुम्हाला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे, मनावर सगळ्यात तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे. जे आपण आजकाल मित्र आहेत, जर तुम्ही लहान असाल किंवा मोठे असाल तर तुमचा वेळ पूर्ण याच दिवसामध्ये जातो की मित्र आहे त्यांची आपण जरा बोललो, हसलो, खेळलो, घरचे आहेत, जेवलो. तर आपण काय बनू शकतो किंवा काय आपण करू शकतो, आपलं आतमधलं जे आहे ते आपल्याला बाहेर येते, कारण आपण सगळं विसरून जातो. तिकडे गेल्यानंतर ध्यान केल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुमचा डिसिप्लिन जो सुरू होतो सकाळपासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, तो असा एक्सपिरियन्स आहे जो बोलून सुद्धा नाही समजू शकतो. ते तिकडे तुम्हाला येऊनच करावं लागेल. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक निवंत करतो की तुम्ही तिकडे गेल्या जेवढं लवकर होऊ शकेल 18 वर्षानंतर तर तुम्ही खरंच तिकडे जा. काहीही तुम्हाला जर तिकडे काही माहिती हवी असेल किंवा कसं ऍडमिशन करायचं, कसं किती दिवसांचं आहे वगैरे, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. पण 18 वर्ष झाल्यानंतर सगळ्यांनी गेलंच पाहिजे. आणि असं नाही की तुम्ही बौद्धच आहात किंवा तुम्ही हिंदूच आहात, तर तिथे बाहेर परदेशातले लोक पण तिथे येतात. कोणी स्पेन मधले होते, कोणी ब्राझील मधले होते, तेही तिथे, म्हणजे बुद्ध सगळीकडे आहे. आणि एकच तिथे फक्त धम्म आहे, म्हणजे धम्म हॉल तिथेच आहे असं नाही, तर 200च्या वरती, 200च्या वरती असे म्हणजे त्यांचे हे आहेत, साईट्स आहेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण देशात, सगळीकडे, देशाच्या बाहेर पण. तर आता पण बोलताना म्हणजे मला असं आतून असं वाटतं की मी अजूनही तिथे आहे. कारण तुम्ही 10 दिवसानंतर पण तुमची अशी इच्छा येते आतून तुम्हाला असं वाटतं तिकडेच राहावं. कारण ते सगळं एकदम जेवण तिथलं एकदम स्वच्छ, आणि तुम्हाला जेवताना पण ते असं वाटत नाही की
खूप घ्यावं आणि जेवण तिकडे वाया गेलं पाहिजे किंवा ते फेकलं जाणार असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. आणि बोलण्याची पण तुम्हाला इच्छा होणार नाही. तिकडे तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही, तुम्ही टीव्ही बघू शकत नाही, काही नाही. पण तिथे जो तुम्हाला आतमधला जो तुमचं जे भावना आहे जे तेव्हा बाहेर येतं आणि तुम्हाला कळतं की तुमच्या आत काय आहे, तो जो आनंद आहे तो कोटी रुपये असल्याने पण तुमच्या आतमध्ये तो आनंद तुम्हाला मिळत नाही. तो जो आतमधला जो फिलिंग आहे, जो तुम्हाला असं वाटतं की मी भरपूर काय करू शकतो, न बोलता पण तुम्ही काय करू शकता. सगळ्यात मोठं उदाहरण तर हे आहे की 10 दिवसामध्ये सगळ्यात पहिल्या दिवशी मी थोडं थकलेलो म्हणून मी लगेच ते करू शकलो नाही. तर त्याच्या नेक्स्ट दिवस सेकंड 2 तारखे म्हणजे दुसऱ्या दिवशी मी वॉकला निघालो, कारण तुम्ही चालू शकता तेवढ्या परिसरात. तर एकदा मी सुरू केलं वॉक करायला. मला बघून अजून एक व्यक्ती होता, त्यांनी बघितलं की हा पण चालू, आपण पण चालू सोबत. तर ते सुरू झालं. 1चे 2, 2चे 5, एक दिवस वाढ गेला, तसे 5चे 10, 10चे 15. तर आमच्या धम्म हॉलमध्ये एकूण 50 जण होते. तर 50च्या 50 माझ्यासोबत चालायला मी सुरू केलं. आणि असं एक वेळ असं होतं की तिथे मी चालू नाही शकलो, कारण हात लागू शकत नाही, तो स्पर्श होऊ शकत नाही. तर मला अक्षरशः थांबावं लागलं. आणि ते असं होतं की मला एक फोटो काढू द्यायचा किंवा एक व्हिडिओ कॉल करून दाखवू की तुम्ही जे काही मला शिकवलं एवढ्या दिवसांमध्ये जेव्हा मी इकडे आलोय, ते मी तिकडे काहीही न बोलता, काहीही न करता तुम्ही समोरच्या मध्ये भावना कसं प्रकट करू शकता, ते मी तिकडे मला जाणवलं. की तुम्ही काही न बोलता फक्त तुम्हाला स्पष्ट राहायचं, तुमच्या मनात शांत राहायचंय, कुठलाच वाईट विचार करायचा नाही. जे झालं आहे पास्टमध्ये, जे काल झालंय, तुम्ही आज त्याला काय बदलू शकत नाही. पण जे तुम्ही पुढे फ्युचरमध्ये काय करू शकता, तुम्ही कसं त्याला घडवू शकता, कसं तुम्ही बाकी लोकांना काही न बोलता, काही न करता, स्पर्श सुद्धा न करता, फक्त तुमच्या वाणी, तुमचं बोलण्याने तुम्ही समोरच्याला असं हे करू शकता की त्यालाही लाज वाटली पाहिजे की मी शिवी किंवा मी कोणावरती हात नाही उचलला पाहिजे किंवा अपशब्द नाही वापरले पाहिजे. तर हे न बोलता पण काय करू शकतो, हे सगळं मला या 10 दिवसामध्ये जाणवलं. आणि मी ते आयुष्यभरासाठी हे माझ्यासोबत राहणार, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. म्हणून परत एकदा थँक्यू व्हेरी मच. आणि माझी खरंच अशी इच्छा आहे की तुम्ही तिकडे जावं, कारण मी कितीही तुम्हाला काही बोललो तरी तुम्ही ते स्वतः तिकडे जाऊन बघणं, तिकडे राहणं 10 दिवस, हे तुमचा पण एक वेगळा एक्सपिरियन्स असेल. तुम्ही पण इकडे येऊन सगळे बोलाल की काय कसं तुम्हाला वाटलं, कारण सगळे व्यक्ती एकासारखेच तर नसतात. कोणाचं वेगळं म्हणजे कोणाचं मन वेगळं होतं, त्यांचं काहीतरी बोलणं वेगळं असतं. तिकडे पण असं आम्हाला 10 दिवसानंतर जेव्हा आमचं मोहन संपलं तर आम्हाला तिकडे स्पीच द्यावं लागलं. सगळ्यांचं वेगळं, कोणाला घरची आठवण आहे, कोणाला दुसरा काही त्रास होता, कोणाची भांडणं व्हायची नेहमी, किंवा कोणाचं व्यसन किंवा काय होतं, सगळ्यांचं ते मनामधून निघून जातं. कारण तुम्हाला बोलण्यासाठी कोणीच नसतं, फक्त तुम्ही असता. आणि तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचं याच्यात तुमचा मार्ग मिळतो. आणि जोपर्यंत तुम्ही पहिला पाऊल घेत नाही तोपर्यंत तुम्ही अपेक्षा करूच शकत नाही की तुम्ही एका पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाल. म्हणून तर तो पहिला स्टेप घेतलाय. आणि आता यापुढेही कधी जर मला चान्स मिळाला तर नक्कीच मी जाईन. 10 नाही तर 30 दिवस असेल तरी जायला ती तयारी माझी आहे. म्हणून त्या सगळ्या त्या पॉझिटिव्ह ऑरा जो आहे तो नेहमीच माझ्यासोबत राहणार आयुष्यभरासाठी. तर असा हा पूर्ण प्रसंग होता. व्हेरी गुड.